मुंबईमध्ये हिंदू आणि मराठी महापौरच होणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईमध्ये मराठी महापौर होईल असं थेट म्हणा असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मध्येच हिंदू महापौर होईल असं का म्हणता, संजय राऊत यांनी फडणवीसांसह भाजपला सवाल केलाय। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। नाही, मग मराठी बोला ना, थेट हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हां, मराठी बोला ना। ही मुंबई, हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि हिंदुत्व शिकवू नका। शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले। इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला। तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये। संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थच उरत नाही। 2029 पर्यंत, 2035 पर्यंत, 2047 पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे। सत्ता ही कधीही आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही भाजपा शिवसेना युतीमध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक वेळी आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर, महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारावर पुढे गेलेलो आहे। तथ्यहीन बोलणाऱ्या संजय राऊतवर किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जे काही स्फोटक विधानं संजय राऊत करतात किंवा तथ्यहीन बोलतात, त्यावर मीडियाने मात्र जास्त जोर देऊ नये असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।